अरे शिपाई माझ्या एक लक्षात आली मला गोष्ट. अरे मी माझी सोन्याची नथ नाही का पायऱ्यावर ठेवली होती ते कोण चोरून घेऊन जाईल म्हणून मी का म्हणते मी इथून एकटीच चालली जाते. तू नाही का पटकन बाजार जा आणि ते माझी नथ सांभाळून ठेव म्हणली. ठीक आहे तुम्ही जा मी चालली आहे. हा ठीक आहे दादा. ठीक आहे जाते मी. पण बरोबर येत जा. हो चला आईला सोडलं आपण आपल्या पायावर हजर झाल्या पाहिजे. चला लवकर जातो आपण. देव जिला वाजला है ताट हा वाजला है ताट ए इथे चांगली झोपली आहे. आपल्या देवाचे नाव घेणे मग झोपून जा झोपून जा. तू झोपून तर जा कायचं माझं नाही का आमचा कुत्री लागली कुत्र्यांसाठी खाजवून. अरे मारू का भकमारी लागली.
पुचकी आहे. उभा झाले मार झोपी झोपून तर जा. झोपली दांडा चालला. असं झोपून नाही पाहिलं कधीच मी. बापा हे कलकत्ते की काली मातो ना रे. आता झोपल्या वाटते बापा. ओ झोपून तर जा. त्याने त्या दासीला मारला आणि त्या दासीचा चेहरा काही पाहिला नाही आणि गर्भ होय म्हणून त्या दासीच्या आतड्या बोक्या काढल्या आणि त्या सोबत नेल्या. पण बापा मी नाही मारून तर टाकलो. पण हे होय कोण नाही कोणता चेहरा नाही पाहिलं. पहिले पाहुरीचा चेहरा कोण होता. ही येतं तिची दासी होय. तिला साईडला लावून ठेवते तर सडक बसत. राणी कोणी गेली असेल. तो शिपाई पाहायला राहते. शिपाई हे शिपाई जी सरकार नमस्कार जी. नमस्कार बोला सरकार. वडीलदास पाहिला होतो. वडीलदास पाहिल्यावर मला सांग 2 दिवस झाले या महालात घुमत आहो मी. हो मला महिना राणी दिसत नाही. आपल्या बाळ्यामध्ये सोनी जनता आतमध्ये पुरा वाळा वगैरे पुरा छान मारलो. कोणी गेले सर लंबीची कोणी गेले सर तो सांग. म्हणजे दास्या गेल्या दिसून आल्या 2 दिवस झाले तर सांग. म्हणून सर दाशाला दिसत तर राणी तर कोणी गेले सर या पायऱ्यावर गेले सर ना. आता मले का मारू बाबा मी नाही तो पायऱ्यावरती ज्या सेव मी राहते दास्या त्याला मारू. मले का मारू बाईची जा ते बाईच्या करतात मी माणसाला करतो. ती जास्त आली वाटतं. तू काही सांगून नाही राहिला. नाही आली की मी जागीच आहे. सांगून दे का सांगू. राणी गेली कोटी म्हणून. आता मला दिसली नाही मला कोटी हसली ते मालूम आहे ना. तुम्ही का सांगू जी पैशाचा भुक्ताने घेऊन आला ना तुम्ही. पैसे आपल्या ड्युटीचे ठेवणार पाहिजे राहायचं. कोणी धसला त्याला पावायचा कोणी निघला त्याला पावायचा. तो कोणी धसला नाही कोणी निघलाही नाही. सांगून दे रे चांगला नाही तर छिलट्या घालून त्या अंगाच्या पूर्ण. आता पण मला दिसायला मी का सांगू जी मी मला दिसलाच नाही. मला मी का सांगू. हो ना मला दिसलाच नाही. लवकर सांग. म्हणजे पण मला सगळं त्या दासाला मालूम असेल. मी लागत त्या दासाला बोलू का. बोलो तिकडे उभे व्हा. दासाला बोलव म्हणते. बोलवतो बाबा. आता कोणीकडे धसऱ्या कामात मालूम तर सगळ्याच्या पण टोंगरा सांगते. मालूम आहे काल बिचारे जीव हो म्हणून मालूम आहे. हा किती नाला काय तो बदमाश आहे हा. बोलवतो. दासी ना दासी ग म्हटलं प्रेम कला दासी दासी न दासी ग. बदमाश कोण आहे रे. हं? बदमाश कोण आहे. दास्या म्हणलं कोणी धसल्या बदमाश आहे म्हणलं. दास्या म्हणलो मी. दासायला म्हणलास का मला म्हणलास. तुम्ही आमचे सरकार व्हाजी. आमचे सरकार जास्त असा येलावल्यासारखा केला तर पुरा छिलटा काढेल का तुझ्या. जेवढा बुटकास करेन तर तेवढा उच्चा करीन तुले. चोप बोलाव लवकर. चालते काढून आपल्या माईला लावजो. नाही बायमा कोणी गेली काय म्हणलो. तुम्हाला म्हणलो जी बायमा कोणी गेली तर काय तुझं बोला. तुमची आरती करून म्हणलो बायमा. कोण कर मायमाजी. हा हो जी किती खुशी आली मायमा म्हणलो तर. त्या खाण्यात माती पडेल त्या खाण्यामध्ये कुत्री मुते. कोणाच्या नाही जी कुत्री येतो मुतत मुतत गेली म्हणलो. आता बोला
बोलवतो तेवढ्या जोरचे बावतात मी मुतून नाही नेली आणि काय तिचे मोहाच्या पोकर तुले बोला म्हणलं ना होती मागचे नस पाहिजे का नस तुम्ही तर नस म्हणतात तुम्ही तर नस द्या म्हणतात नसते तू बोलाव रे तू मा दिमाग नको खाऊ बोलवतो आता बोलवतो परसाकर लागली त्यासाठी बात पोटी तुम्ही फेकला का कोण जगाल तुम्ही पैसा का फुकटाचे देतो का तुला बोलवतो बोलाव तिकडे तिकडे व्हा तिकडे व्हा म्हणतो असे मोठा आटेरा आहे हा एवढा आटर याची माफी ती आटर असो अजी वा दासी दासी ग म्हटलं माझे लाडाचे प्रेम कला दासी न दासी ग दासी काय दादा कशाला बोलवलं मला तुला नाही का सरकार नाही का महिना वाढवून म्हणणे वाढवतो म्हणा राय इकडे तुले तू काय हात लावशील का पोरी मारीले नाही पोरी हात नाही लावत पाय लावी नाक लावी लोक महाराजी पॅक हो जायला अबे एक पल्लीचा मुतू भरशील चांगला गुपचाप राय नाही घमीला तिचा जास्त आले का नाही आली होती गेली इकडं मला सांग तू जो राणीच्या शहरामध्ये राहते ना राहते कोणते काम करतेस सांग ना अंड्या फोडते भांड्यात असते रोज सकाळी उठते फरशा वगैरे पुसते बेड वगैरे साफ करते तिला चाय वगैरे देते आणि जेवण वगैरे नेऊन देते बाई मला सांग महिनाऱ्याने गेली कोठी मला नाही माहित कुठं गेली तर राणी खरंच मला नाही माहित त्या शिपायालाच माहित आहे मला नाही माहित ना कुठं गेली तर तुला चिल्ला म्हणलं का माझ्या सामने हळूशी नाव निघलं पाहिजे मी 2 दिवस झाले सुट्टीवर होती बहिणीच्या गावाला गेली होती आपल्या मी अरोलीला पोरगा पावाले तुला काय म्हणलं रे गेलतो पण ते पोरगा पावाले कोण आले विचारून घेतली सांग शिपायाला पाहून गेली होती ओके नाव का कागद आहे की बाजूला इकडे रे त्या ओके काढतो इकडे ते तुले मागून छुट्ट्या काढलं म्हणते तुले मागून म्हणजे मागून काजी अबे तिला छुट्ट्या दिल्यास म्हणते तुला नाही गेलं तुम्ही काय हेड मास्टर आहो माझी मी तेच मी म्हणत आहो पण तिला छुट्ट्या कोणा दिल्या खरं सांगतो जी तुमच्या बापाची कसम जी मी नाही गेलो छुट्ट्या नालायक मूर्खा कर द्या तू करशील कालच्या कसमा हासिल करे मी नाही गेलो जी खरं सांगतो जी मी नाही गेलो छुट्ट्या ते कशी सांगत आहे काही गेलो छुट्ट्या मी ना हळू बोल कालच तर दिली होती तुम्ही सुट्टी मला बहिणीच्या घरून इज्जो म्हणून आपण पोरी बायाम नथनी घालता मला पण अशी नत नाही नथनी नाही घालता पाहिलं बाबा अशी नथ कोण घालते तो बैल घालते असं फोडा लागते कोणतं तिच्या अशी घालत नाही येते अजून आहे का बाईंजी बोला दासी ग म्हटलं ढिवरी दासी 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 ए ढिवरी रे चाचड्या भाजी काय झालं त्यामध्ये चाचड्या भाजी अरे काय झाला 10 रुपयाचा फोन मांडते तिच्या बहीण नवी मज्जा म्हणते आणि भाजल्या माजऱ्याला गळ नाही आला ना पुट्टा मेला रे पागल झालास का बहीण भाजल्या माजऱ्याला कळ नाही आला पुट्टा मेला तर गळ नाही आला अरे तू पागल झालास म्हणते आपण आरामात
वर्ष मानतात या बहिणी केवढा द्यावा तर म्हणते 50 बहीण ढिवरीन चुप राहणार रे कुणब्या ढिवर आहे ना आपल्या जवळ ते माझे काका होते कोण होते काका होते काका होता होय चने फोडत होते ना दिवशी तिये फोडून देतो चने तू इकडे त्या ढिवरीवर मूर्खा नालाय का कोणाची जातपात काढतेस जाताना काढ की तिच्या नावानं अश्विनी मग तिची जात कशी काढते रे मूर्खा महाराजी सदोर नाव नाही महाराजी सदोर ढिवरी म्हणून नाव माझ्यावर नाव नाही तिच्या तुम्ही आता सांगले म्हणून अश्विनी का म्हणले अश्विनी आकाशवाणी अश्विनी अश्विनी बाजूला चल इकडे उभा इकडे माझ्या सामने कोणी लपायचे नाही तुम्हाला म्हणतात कोणी नाही पाहिजे फक्त होल्या पाहिजे सामने तुले पहिलेच चांगलं जास्त बोललास तर पुरे छालटे काढून ती तू सांग महिना राहिली गेली मोठी आपली ह्या करून सांग सरकार मला ना माहिती आपली ह्या करून सांग म्हणजे सांग मी सांगलं की सांग अबे बांधच्या ढोबर फोडीत दिया का करला या बांधच्या ढोबर फोडी जास्त बोलला असतं आपल्या घरी येऊन चिपकून द्यायचा कोणाच्या बदल आले इकडं खरं सरकार लवकर सांग मला खरं सरकार मला ना माहित 2 दिवस झाले सरकार माझी तब्येत खराब होती तुले छुट्ट्या दिलं होतं तुमच्या तब्येती भेटते लागली का लागली लयाल करा काही फुकटाने नाही आहे मला पुरे पैसे घेऊन येतं काय फुकटाने येतं का येतं का तुला चिल्ला लोक महाराजी मी सांगतो तिले लोक महाराजी सांग लोक महाराजी मी सांगतो मला दया आली बिचारीची नको लागला का लागला मग त्या नाही लागला खामा हागला मी नाही म्हणणार मारतो हे तुला लागला का गरम पाण्यात शेकून घे सरकार आपले सरकार होय का हो नाही कार्यकारी आहे त्याची तू वाला म्हणलो चुलीमध्ये पोटचे पोट पडले तुला कार्यकारी आहे म्हणलो तू वाला म्हणलो जी सरकार हा तुम्ही मतदार कोटी गेले म्हणून सांगतो जी सरकार म्हणे नाही का सरकार राणी का म्हणलं सरकार हा राणी आई ना म्हणे माझ्या भाऊ म्हणे परस नगराला राहते म्हणजे मला नेऊन दे त्याची खूप आठवण आली म्हणजे म्हणून नेऊन गेलो जी तुला नेऊन दिलास का मला सांगलास का ते म्हणे कोणाला सांगायचं नाही म्हणे मी म्हणलो मीना नेऊन देत म्हणलो हा तर म्हणे पुरा झाकून ठेवलं होतं बरंच गाले नेऊन दिलास तो परत नगराला नेऊन गेलो की कोणाला सांगायचं नाही म्हणे जर सांगलाच म्हणे तर ड्युटीच्या बाहेर करीन म्हणे म्हणले जा जा आपल्या पायऱ्यावर जा जातो जी